ओके. हे हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो माय नेम इज सुमित अरोन. यू आर वॉचिंग 10x डिप्लोमा. सो मित्रांनो, जी डायरेक्ट सेकंड इयर रजिस्ट्रेशनची डेट आहे, ती डेट ऑलरेडी आता एक्सटेंड झालेली आहे. ओके. 19 जूनपर्यंतची डेट रजिस्ट्रेशनची होती, ती आता 22 जुलैपर्यंत, सॉरी जून म्हणतोय, 22 जुलैपर्यंत झालेली आहे. ओके. सो सिम्पली आपण जाऊन बघूया डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन डेट. ओके. कॅन्डिडेट लॉग इन. टेक्निकल एज्युकेशन अँड देन डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इन इंजिनिअरिंग. ओके. जस्ट वेट. बघा इथं बघू शकता, हा जो फॉर्म आहे ना, हा फॉर्म लॉक झालेला आहे किंवा एफ-सी सेंटरकडून हा फॉर्म माझा कन्फर्म झाला आहे. आता कन्फर्म झाला तो कसं चेक करायचा? ओके. सो इथं जायचं मेसेज बॉक्समध्ये. ओके. सो या मेसेज बॉक्समध्ये पण तुम्हाला सेंटवरती, ओके, इथं नसतो तो एस-एम-एस. ओके. ओ-टी-पी आणि एस-एम-एस डिटेलवरती जायचं. तुम्हाला एस-एम-एसवरती तुम्हाला इथे 2 असे एस-एम-एस यायला पाहिजे. ओके. सो हे 2 एस-एम-एस जर तुम्हाला आलेले असणार, तर तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली कन्फर्म झालेला आहे. ओके. आणि आपण आता सिम्पली आपले डेट्स बघूया आणि डेट्स जे काही एक्सटेंड झालेत ते. ओके. सो इम्पॉर्टंट डेट्सवरती मी जातो आणि इम्पॉर्टंट डेट्सवरती बघा. सो पहिले 7 जुलैपासून आपली फर्स्ट डेट होती, ते 19 जुलैपर्यंत होती. आता 22 जुलैपर्यंत ती डेट एक्सटेंड झालेली आहे आणि त्याच्यानंतर 8 जुलै ते 23 जुलैपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ओके. अँड डिस्प्ले फर्स्ट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे टेम्पररी मेरिट लिस्ट जी आहे ना, ती 25 जुलैला आपली डिस्प्ले होणार. ओके. अँड ग्रेव्हियन्सचा जो काही पिरियड आहे, ओके, तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये, ओके, त्या मेरिट लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तुमचं काही डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल किंवा तुमच्या नावात काही चेंज झालं असेल, मार्क्समध्ये काही चेंज झालं असेल, कॅटेगरीमध्ये काही चेंज झालं असेल, तर ते ह्या ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये तुम्ही काय करायचं, करेक्ट करून घ्यायचं आहे. ओके. ग्रेव्हियन्स सेंड करून. ओके. आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तुमची इथं डिस्प्ले होणार आहे. एकदा जर फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झालं, तर मित्रांनो कुठलाही तुमच्या त्या क्वेरी असेल तुमच्या ह्याच्यामध्ये, तर ते चेंज होणार नाही. ओके. फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं, तर तुम्ही कॅप राउंडसाठी इलिजिबल असाल. ओके. अँड पहिला कॅप राउंड त्या सीट मॅट्रिक्स जो आहे ना, तो 30 जुलैला आपली काय होणार, डिस्प्ले होणार. ओके. सीट मॅट्रिक्स म्हणजे कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत, कुठल्या कॅटेगरीसाठी ते सीट मॅट्रिक्स असतात. ओके. देन कॅप राउंड 1 मध्ये बघा. कॅप राउंड 1 जो आहे ना, तो 31 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत आपला हा कॅप राउंड चालणार आहे, फर्स्ट कॅप राउंड. ओके. आणि त्याचं अलॉटमेंट जी प्रोव्हिजनल म्हणजे 4 तारीखला एक असा धमाका होणार आहे. सगळ्यांना समजणार की अ, कुठला कॉलेज आपल्याला लागला आहे. ओके. सो 4 तारीखला आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होणार. ओके. त्याच्यानंतर 5 ते 7 मध्ये आपल्याला फ्रीज करायचं का बेटरमेंट करायचं ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. ओके. मग त्याच्यानंतर सेम इथं कॅप राउंड 2 चालू होणार 8 तारीखला. ओके. ओके. आणि त्याच्यानंतर रिपोर्ट कधी करायचे? 5 ते 7 मध्ये आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन वगैरे करून घ्यायचं आहे. ओके. आणि डिस्प्ले द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. कॅप राउंड 2 जो आहे ना, कॅप राउंड 2 आपला जी कॅप राउंड 2 ची प्रोव्हिजनल वॅकंट सीट जी आहे ना, ती 8 ऑगस्टला आपल्याला इथं डिस्प्ले होणार आहे. अँड सबमिशन ऑनलाईन ऑप्शन फॉर्म जो आहे ना, तो 9 ते 11 ऑगस्टमध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि इथे आपल्याला सीट मॅट्रिक्स वगैरे 8 तारीखला बघायला भेटणार. ओके. आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट जे आहे ना, कॅप राउंड 2चे ते 14 तारीखला आपल्याला इथं बघायला भेटणार. ओके. आणि त्याच्यानंतर त्याचे एक्सेप्ट अँड फ्रीज करायचं आणि फ्रीज करायचं, बेटरमेंट करायचं आणि त्याचे रिपोर्ट करायचे, ते 15/8 ते 18/8च्या या दरम्यान तुम्हाला करायचं आहे. सेम कॅप राउंड 3ला पण इथे तुम्हाला सीट मॅट्रिक्स 19/8ला शो होणार आहे अँड सबमिशन, ओके, ऑप्शन फॉर्म जो आहे तो 20/8 ते 22/8 मध्ये तुम्हाला सबमिट करायचा आहे. प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड जो आहे, तो कॅप राउंड तुम्हाला अलॉटमेंट झालेली कॅप राउंड जो कुठला कॉलेज तुम्हाला अलॉट झाला आहे, तो 25/8ला तुम्हाला तो शो होणार आहे. ओके. आणि 26/8 ते 28/8 मध्ये तुम्हाला रिपोर्ट करायचा, फ्रीज करायचा आणि बेटरमेंट करायचं आहे, तुम्हाला ठरवायचं आहे. ओके. आणि सेम कॅप राउंड 4साठी पण तीच प्रोसेस आहे, फक्त डेट्स तुमच्या चेंज आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेव्हल ऑप्शन फॉर्म म्हणजे इन्स्टिट्यूटवरती जाऊन तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ते तुमचे 4/8/2026 ते 7/9/2026 पर्यंत करायचं आहे. ओके. ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म इन इन्स्टिट्यूट लेव्हल ॲडमिशन. ओके. म्हणजे ऑप्शन फॉर्म तुम्हाला इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन भरायचा आहे. ओके. मग त्याच्यानंतर ट्रान्सफर द इन्स्टिट्यूट वाईज कॅन्डिडेटली रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट. ओके. तर मित्रांनो, हीच कंप्लीट प्रोसेस आहे. ओके. इथं रूल्स वगैरे आहेत. ही कंप्लीट प्रोसेस आहे. माझं सांगायचं वैयक्तिक मत झालं तर तुम्ही फर्स्ट कॅप राउंडमध्येच फर्स्ट कॅप राउंड हा लास्ट कॅप राउंड आहे असं कन्सिडर करायचं. फर्स्ट कॅप राउंडमध्ये आपल्याला चांगलं कॉलेज भेटायला पाहिजे हे प्रयत्न करायचे. ओके. सो तुमच्या मार्क्सवरती सगळं डिपेंड आहे. ओके. आणि फर्स्ट कॅप राउंडमध्ये आपल्याला कॉलेज भेटायला पाहिजे. ओके. ओके. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. आणि तुमचा फॉर्म जो कन्फर्म झाला का बघा, असा मेसेज यायला पाहिजे, युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कन्फर्म बाय एफ-सी. ओके. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज.